तर सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे. सुनेत्रा पवारांसोबत सुनील तटकरे आणि पार्थ पवार हे देखील पटेलांच्या निवासस्थानी आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानाहून हे सगळेजण संसदेकडे रवाना होतील. सुनेत्रा पवार सकाळी 11 वाजता मोदींना भेटणार आहेत. मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार दुपारी 1:15 वाजता उपराष्ट्रपतींची देखील भेट घेणार आहेत. या संदर्भात माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप दिल्लीतनं आपल्या सोबत आहेत. प्रमोद, काय या सगळ्याबद्दल, या गाठीभेटींबद्दल माहिती? श्वेता, खरं तर प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या चौघांची मागच्या साधारणतः 20 मिनिटांपासून बैठक सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते. कारण आज ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुनेत्रा पवार ह्या भेटी घेणार आहेत, त्या भेटींच्या अनुषंगाने किंवा त्या भेटींच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगाने, कारण या भेटीगाठी सदिच्छा आहेत असं जरी सांगितलं जात असलं तरी पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगानेही कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं किंवा त्या पद्धतीचे मुद्दे कोणते असतील या अनुषंगाने या आताच्या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती खरं तर मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा श्वेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अनुषंगानेही या बैठकीमध्ये चर्चा होते अशा पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते. कारण अद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवल्याच्या नंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल. त्याच्यामुळे ती बैठक कधी बोलवायची, त्या तारखा काय असतील, कशा पद्धतीनं पुढे जायचं पक्ष म्हणून, त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होत आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. त्यामुळे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पूर्वी पक्षाची म्हणून ही बैठक होत असल्याची माहिती देखील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी होत असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते. त्यामुळे आजच्या दिवसांमध्ये भेटीगाठींमध्ये कशा पद्धतीने चर्चा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची होईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता. बिलकुल प्रमोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. सध्या सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये आहेत, सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी. तर त्यानंतर पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यानंतर उपराष्ट्रपती या सगळ्यांची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार आहेत.